काय चालले बाई? कोण मेलं आपल्या चाळीत? कुठं कोण मेले? काय कधीच बोलताय? मला कसं सांगितलं की मेलं म्हणून? इकडे वर या. मी सांगते तुम्हाला कोण मेलंय ते. अरे बाप. काय मला काय वाटलं? काय वाटलं तुम्हाला? मोगे मला कोण? चला आधी कुलूप काढा. कुलूप काढा म्हटलं ना. मग सांगते तुम्हाला कोण मेलंय ते. चला. मशीन मशीन मेले. उचला तुमचं ते सामान. भाडं द्यायला नको, काय नको आणि फुकट राहायला पाहिजे. मेले ना. मी उठायच्या आत जायचं आणि रात्री 9शीला परत यायचं. चला चला खा बाहेर. निघा म्हटलं ना. निघा. काय काय करताय? थंडगार पाणी पाहिजे प्यायला मेल्याला. चला निकाल लागला. निकाल? मला तुमचा निकाल लावायचा आहे. चला नुसते उभे करायला. उचला तुमचं ते सामान. पण माझा जॅकेट तो उंदराचा पिंजरा माझा नाही, म्युन्सिपाल्टीचा आहे. तुमच्या चाळीतल्या उंदीर आहेत त्या. बघ असू दे. माझ्या चाळीतले असू देत नाही तर दुसऱ्या कोणाच्या चाळीतले असू देत तरी सुद्धा असं काय करता तुम्ही मध्ये बोलायचं काही कारण नाही. चला अहो खुलं आले काय तुम्हाला? तुम्ही कशाला मध्ये बोलायलाय? अगं पण अहो आपण 2 महिन्याचं भाडं द्यायचं आहे. आपलं सामान बाहेर काढतील. चला चला. चल शांता काकू हे काय करताय? तुम्ही आलात का आता मध्ये? चला बाजूला. आणि काय हो तुम्ही बघत काय उभं राहिलाय? चला सामान उचला तुमचा. चला. काय उभं राहिलाय का? चला बाजूला. दिगंबर जरा सामानाला हात लावायला. आणि सांगून ठेवते 1 तासाच्या आत सगळं सामान बाहेर गेलं पाहिजे. कळलं? मला खुली मिळत तुमच्याकडे राहू दे सामान. तुम्ही आम्ही सांगून ते ऐकायची नाही. मूल नाही त्याचा सगळा राग आपल्यावर काढते तर आपण काय करायचं? राव तुम्हाला कळता येते का नाही? नाही आमच्या चाळीत कोणतरी मिळालेलं दिसतंय म्हणून जरा घायला चाललोय. माफ करा साहेब तुम्ही आहे. कसला खांदा गेला राव कामाचा. मामा कोण मेलो आपल्या चाळीत? काय नाही आम्हीच मेलो. म्हणजे काय जरा पडायला जागा होती ती गेली. मालकीने सगळं सामान बाहेर काढलं. अरे होय की. जाऊ दे मामा आपला बंगला आहे. बंगला? निघा बाहेर. निघा. नाही पण बाई जास्त बोलायचं नाही. मला कुलूप घालायचंय. चला निघा बाहेर. निघा म्हटलं ना. घरात नाही ज्वारी आणि बाहेर करते फौजदारी. चला वा. जातो काय एवढं तंत्रज्ञान झालं? काय म्हणे बंगल्यात राहतायत. बघा बघा हे आमचं नशीब बाबा. जाऊ दे मामा घाबरायचं काही कारण नाही. आता एकदम डायरेक्ट बंगल्यात जाऊन राहायचं. बघा बंगल्यात? बंगला का राजवाडा? राजवाड्याचाच बंगला. कोणी तुमच्या का आमच्या वाडवडिलांनी बांधलाय? वाडवडिलांचं सोडा आपल्या नशिबात असला तर आयता बांधून तयार असतो. आपण नुसतं जाऊन आत राहायचं. तुझ्या बोलण्याला काही दरबंद चिमटा घेऊन बघू. मामा सपनात बोलत नाही जागेपणी बोलतोय. अहो तुम्ही नुसतं बंगला बघा ना तर मिट्टी माराल. मिट्टी मिट्टीचं सोडा. मुक्क घ्याल माझ्या दोन्ही गालाचं मुक्क. चला कोण असलं हिंगलतोय का काय चाळीतलं खुलेला? मेले कुठले? फुक्कटच राहायला पाहिजे. भाडं घ्यायला नको. आणि म्हणे बंगल्यात राहतो. काय कसं आहे मामा? अरे बाबा कुठे घेऊन आलास मला या बंगल्यात? बंगला प्यालेस हे प्यालेस. या माझ्या मागणं गुमान या. बघ नाही तर काय म्हणतात ना त्यातलं व्हायचं. उगा आता नाही ते मनात आणू नका. मी आहे ना तुमच्या संग. पण मन कच खाताय रे काय? आता कच बीज काय खायचं नाही मामा. तिथे बसून सोन्याचा घास खायचा बक्का का. मग काय हे राजवाडा आहे राजवाडा. हे राजवाडा कसला? प्यालेस हे प्यालेस. पॅलेस आहे पॅली. मामा खाली काय बसताय का? प्यालेस हे वर बसायचं त्याच्यावर. मग मामा जत्रातल्या घोड्यावर बसल्यागत वाटतंय का नाही? वाटतंय कोण तुम्ही? आणि एकदम कोचावरून ऐसपैस बसलायचा. गडी माणसांना आजबीनं बोलायचं ना आपल्या फजगीनं वागायचं. एवढं चांगलं आम्ही उन्हात पाण्यात आलोय दिसत नाही? मग थंडगार पाणी घेऊन ये चांगलं मडक्यातलं. आणि तो मागचा पंखा सोड. चांगला भरभार वारा आला पाहिजे काय मामा? मग आम्ही आल्याची वर्दी दे.
होय पर कोण आलं म्हणून सांगायचं. कोण? जावाई बापू आल्यात म्हणावा. हा हा? जावाई बापू मग कोण वाटलं? नाही पण हे नाव काय सांगायचं. नाव हे नवरे आलेत म्हणावं. नवरे हा नाही पण कुणाचं नवरा आलं म्हणून सांगायचं. आता आहे का? हा अरे तुझं नव तुझ्या बाई साहेबाचे. उठा आधी कोचावर ना. काय वाटत नाही तुम्हाला? सरळ कुणाच्याही बंगल्यातून आरामशीर कोचावर बसतात आहे. चला चालायला लागायचं. अरे बापरे. मामा नाही नाही तरी सख्या मी तुला सांगत होतो काहीतरी भानगड होईल म्हणून. आता तुम्ही काय घाबरता एवढं? नेट धरून गुमान बसा बघू. अरे काय का बसा. तोंड सांभाळून बोलायचं. ग बसावं. आणि मी कोण आहे ते नीट निहाळून बघायचं. काय लागते का ओळख? नाही मी मुळीच ओळखत नाही तुम्हाला. कोण तुम्ही? कोण तुम्ही? नवरा हे नवरा हक्काचा. अमन आणि नुसता नवरा नाही तर सरकारात लिहून दिलेलं आहे. सह्या केलेल्या आहेत दोघांनी. काय आलं का ध्यानात? ते केवळ सोंग होतं. काही एका कारणासाठी तसं लिहून द्यावं लागलं मला. याचा अर्थ अर्थाने अन्वय आम्हाला शिकवताय काय? आणि होय कोणत्या बी कारणाकरता रोज एक नवरा करून घेता येतो का? काय मामा? बरोबर आहे सख्या. आणि काय हो कारणापुरता नवरा असं कुठल्या धर्मात सांगितले? हा नाही पण ते नाटक होतं. अरे च्या नाटक? आणि नवरा बायकोच्या नात्याचं नाटक करता? आयला काय पत्नी धर्म हो? काय हो काय चेष्टा चालवली पती पत्नी नात्याची? मामा तुम्ही नुसतं बघत बसा. कसं लावतो बघा झक्कू. हे पा ए पाच्या गुमान आज जाऊन आमच्या चहा पाण्याची व्यवस्था करायची. आमचं मामा आलेले आहेत. म्हणजे तुमचं मामांजी. हो हे काय म्हणजे तुम्ही माझ्या हुकमात काढवता? ज्यादा मत बोलणे का. जाओ. शालन काय भानगड आहे? कोण लोक हे? अगं मी तुला सांगितलं नव्हतं का पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आम्ही पती पत्नीचा बहाणा केला म्हणून? त्याचा ते गैरफायदा घ्यायला आलेत. असं थांब मीच विचारते त्याला. काय हो? हळू बोला. काय हो काय? आई तू आज जा बघू. अगं जा म्हणते ना. थांबा थांबा. हे आहे होय तुमच्या? मग काय जा. आम्ही आमच्या सासूबाईसने पहिल्यांदा बघतोय. त्यांच्या पायाला गोळा पडायला. सासूबाई पाय कुठे आहेत? हा आशीर्वाद द्या. हा काय फाजीलपणा चाललाय? अरे फाजीलपणा? चांगलं वडील झाल्या माणसाच्या पायाला हात लावून नमस्कार करतोय ते त्याला फाजीलपणा म्हणतात. अरे वारे बंगलेवाले तुमच्या धीत चालवीच असती का? बस करा तुमचा तमाशा. तमाशा? अरे मामा चांगला वडील झाल्या माणसाचा आशीर्वाद मागतोय तर त्याला तमाशा म्हणतात. कालीजात हे शिकला का? मामा यांना कारणापुरता नवरा पाहिजे असतो बरं का? खरं सांगू का ही 7 जन्माची नाती असतात बरं. कळलं का? एका नव 7 जन्माची. ही ब्रह्मगाठ असते त्यानं मारलेली. कोणी? परमदेवानं. हे पा तुम्ही मुकाट्याने उठून जाताय की गड्याला जाऊन धक्के मारून हाकलून देऊ? ताई साहेब निस्ती ऑर्डर द्या. 4 बंगल्यातला चांगला अर्धा गडी बोलवतो. ए कशाला तसदी घेता एवढी? त्याला मामा आमच्या संघ धक्का मारायची भाषा बघा ना ही तुमची संस्कृती. घरात आलेल्या जावायला धक्के मारून बाहेर काढता. चला मामा आयला असल्या बंगल्याला हिंगल तुम्ही. अरे थोड तुमच्या बंगल्यावर आणि जिंगाणीवर. चला मामा. चला लई असलं पाहिजे ताळेवार. माणसं बघून बोलायची तरा आहे का नाही? गाडीचे काय ओरळ घालायची? काय ना आता तुम्हीच बघा. जरा थांबा. तुमचं तोंड इकडे करा. कशाला मुका घेतो. मुका? तूच म्हणाला होता बंगला बघितल्यावर मुकाच घ्या. मामा हांदी का आमच्या नाकाडाव काठी? हा चला थांबा हे तुमचं राहिलंय हे घ्या. राहू दे. तेव्हा उपयोग पडेल तुमच्या तालीवर लोकांना बसायला. आता गुमान घेता का देऊन टाकून? थांबा घेतो. तुला तशा माणसाची किंमत नाही. स्त्री दाक्षिण्य नाही. इतक्या आगात त्यांना आणून दिलं. घ्यायचं नाही. तुम्ही नका म्हणा. बरं येईल. जा. चल